दाखल झालेत. एका बाजूला सचिन कोंडाळकर तर दुसऱ्या बाजूला धोंडीबा ढवळे. गोलंदाजी मार्कवरती सुनील वाडकरला आमंत्रित केलंय. यस, पहिला चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी टायमर स्टार्ट केला जाईल. 20 मिनिटाचा कालावधी पहिल्या सत्रासाठी दिला जाईल. यस, या चेंडूला फ्लिक केलंय. काय फटका खेळला. यस, नेत्रदीपक फटका. चेंडू मात्र एक टप्पा 1 बाउन्स घेत सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. अगदी कालपासून मी चर्चा करतोय, किरण सर चर्चा करतायत की अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकण्यामध्ये फलंदाजी यशस्वी ठरतायत. आजही दुसऱ्या मॅचमध्ये अगदी बरोबर तो पराक्रम करताना सचिन कोंडाळकरला पाहतोय. पहिल्या चेंडूला धाडलंय सीमारेषे पार 4 धावांसाठी. गोलंदाज सुनील वाडकर. स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय सचिन कोंडाळकर. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडलाय, त्यानंतर उसळी घेतले. यस, इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 1 मात्र कोसळताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर येथे विकेट. सचिन कोंडाळकरला परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला मात्र जावं लागेल. तर कौतुक करावं लागेल मित्रांनो, ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव, तालुका वाई, सातारा जिल्हा यांचं. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण जर पाहिली सातत्यपूर्व चर्चेत होती. 3 महिने या स्पर्धेची चर्चा होती. एक चांगली स्पर्धा, परंतु कोविड-19ने खऱ्या अर्थाने या 10 ते 15 दिवसात जास्तीत जास्त डोकं वर काढलंय. हे मोठं आव्हान होतं या मंडळाच्या समोर, परंतु ज्या पद्धतीने याचं आयोजन केलंय, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अगदी तंतोतंत नियम पाळून ही स्पर्धा संपन्न केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जयवंत ढवळे. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवायचा होता. बॅटचा किनारा घेतला जातोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. अगदी सकाळपासून आपण पाहतोय आयोजन समिती अगदी काटेकोर नियम पाळते. महत्त्वपूर्ण असेल वेळ, लवकरात लवकर आजचा दिवस संपवला जाईल. लवकरात लवकर आजच्या दिवसाच्या मॅचेस कंप्लीट केल्या जातील. त्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी, प्रत्येक सत्रासाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. याची प्रत्येक कर्णधाराने अगदी काळजी घ्या. इथे मात्र बॅकफुटला गेले, कट करायचा होता, परंतु तेज तर्रार मारा पाहतो या गोलंदाजाकडून सुनील वाडकर. चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर मात्र कमबॅक केले. दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहिली, तदनंतर 1 धाव आले, तदनंतर अगदी निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी केली जाते पहा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळा. यस, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव खर्च केली जाते. धावसंख्या पाहिली, स्कोरबोर्ड पाहिला तर 5 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 6 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. आजचा 3रा दिवस आहे मित्रांनो, फायनल डे आहे या स्पर्धेचा. 3 दिवसीय स्पर्धा, 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. महत्त्वपूर्ण शेवटचा पोल असेल. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन सरसावून मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत. फलंदाज क्रमांक 2 मात्र कोसळताना पाहायला मिळतोय. यस, जयवंत ढवळेला परत जावं लागेल. फलंदाज बाद. तर विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने, सातत्यपूर्व आपल्याला सांगितलं जात आहे, जास्तीत जास्त मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करा. टीम मीटिंग करू नका. जे संघ पराभूत झाले त्या संघाने विनंती करेन आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर गेला तरी चालेल. शरद कोंडाळकर, असा दिवस नव्हता. अतिशय मोठे खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानकडून येणारी KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा, सातारा जिल्ह्यातून नामांकित 8 खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतील. त्यामध्ये शरद कोंडाळकर हे एक नाव नक्कीच असेल. आज मात्र बॅड लक असेल, संघ या ठिकाणी पराजय झालाय, परंतु काही हरकत नाही, अनेक स्पर्धा असतात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विलास ढवळेंना या ठिकाणी प्राचारण केलंय फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती सुनील वाडकर, स्वप्नील वाडकर. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 6 धावा बोर्डवरती लागतायत. काय चित्र पाहताय. 3रा दिवस अगदी तंतोतंत नियमांचं पालन करून ही स्पर्धा परिपूर्ण केली जाते. इथे मात्र बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. यस, कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाईल. तर खऱ्या अर्थाने वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने कोविड-19 नंतर नवी मुंबई नगरीमध्ये पहिली स्पर्धा जर कोणी केली असेल मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. अगदी शेवटची स्पर्धा ही आपण म्हटली तरी काय हरकत नाही, कारण कोविड-19 हा आजार खूप पसरतोय.
कारण त्या कारणाने नवी मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, त्यांच्यातर्फे जे नियम येत आहेत त्या कारणाने खऱ्या अर्थाने शेवटची स्पर्धा ठरू शकते. परंतु कौतुक करावं लागेल वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय स्वप्नील वाडकर. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यस कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला खेळायला डीपचे क्षेत्ररक्षक येत आहेत, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहेत. धोंडीबा ढवळे आणि विलास ढवळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती शिवतेज वडवली संघाकडून स्वप्नील वाडकर गोलंदाजी करतायत. एक चांगली स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहताय. अगदी शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचली ही स्पर्धा. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू, यस सर्कलमध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव खर्च केली जाते. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, अगदी चाणाक्ष गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुनील वाडकर पहिलं षटक सुनील वाडकरनी हाताळलं, तदनंतर स्वप्नील वाडकर गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला मात्र विलास ढवळे. इथे मात्र शफल झाले होते, परंतु स्क्वेअर मारा पाहायला मिळतो. यस पंच आमच्याकडे वळले जातील. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. तर कालचा दिवस आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण होता, जिथे सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. अजितदादा 11 हा संघ त्या ठिकाणी विजयी ठरलाय, चॅम्पियन ठरलाय. इथे मात्र बॅटचा किनारा लागतोय. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत. फलंदाज क्रमांक 3 मात्र कोसळलाय मित्रांनो. यस विलास ढवळीला परतावं लागतंय. अतिशय दयनीय अवस्था या संघाची आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आहे. 2 षटकांमध्ये 3 विकेटचं पतन झालंय पहा. तर आयोजन समितीच्या वतीने वारंवार सांगितलं जात आहे, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग हे खूप महत्त्वाचं आहे. पोलीस अधिकारी वारंवार या ठिकाणी येऊन जात आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण थोडं लांब बसा आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आज प्रेक्षकांनी मैदानामध्ये येऊ नका. इंडिया क्रिकच्या मार्फत ही स्पर्धा महाराष्ट्र नव्हे तर भारत देश नव्हे तर संपूर्ण जगभर दाखवली जाते आणि या स्पर्धेचा घरी बसल्या आस्वाद घ्या अशी विनंती केली जाते आयोजन समितीच्या वतीने. तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रदीपला दाखल केलंय फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील वाडकर चांगली गोलंदाजी केले. 5 चेंडू त्यांनी टाकलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. धावसंख्या पाहिली, स्कोरबोर्ड पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 11 धावा. गोलंदाज सज्ज होत आहेत. एस सी ते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकांकडून चुकी होते आणि 1 धाव मात्र रोखू शकत नाहीत या 2 फलंदाजांना. 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर बोर्डवरती धावसंख्या लागते 12 धावा. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होतंय. आपण पाहिलं टॉस का बॉसमध्ये, जिथे मात्र शिवतेज वडवली संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि हा निर्णय अगदी खरा करून दाखवण्याचं काम केलंय. कारण 2 गोलंदाज आपण पाहिले. पहिलं षटक सुनील वाडकरनी हाताळलं, तिथे मात्र 6 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. तदनंतर स्वप्नील वाडकर आले, त्यांनीही या ठिकाणी 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना प्राप्त झाले. तर 12 धावा बोर्डवरती लागत आहेत. काय गोलंदाजी केले पहा. दोन्ही गोलंदाजांचं खूप सारं कौतुक करावं लागेल. बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं तर सचिन कुंडाळकर त्यांनी 4 धावा केल्या. तदनंतर जयवंत ढवळे त्यांनी 1 धाव केली. विलास ढवळेच्या बॅटमधून 1 धावले. आता मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, धोंडीबा ढवळे आणि प्रदीप. यस गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले दत्ता चिकणे. 3ऱ्या गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. तर स्पर्धा पाहत आहे वागेश्वरी चषक 2021 पर्व 2. यस या चेंडूला उडवलंय. काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहेत. तर खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा 5 दिवस ज्यांनी गाजवली आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मधुर आवाज निलेश मर्डेकर सर यांचं आगमन होते व्यासपीठावरती. खूप खूप स्वागत असेल निलेश सर. इथे मात्र बॅकफुटला गेले. यस कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू उडवला. यस डीपचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोवर 2 धावा अंकित केल्या जातील. मित्रांनो, खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीगची सातत्यपूर्व 5 दिवस आपण चर्चा करत होतो. ती स्पर्धा काल मात्र संपन्न झाले आणि या स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज आपण 5 दिवस सातत्यपूर्व ऐकत होता, आमचे परममित्र निलेश मर्डेकर सर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत करेन. इथे मात्र अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. यस लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील, तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहेत.
धावसंख्या जर पाहिली बोर्डवरती तर 15 धावा बोर्डवरती लागतायत. दोन संघ 18 धावा बोर्डवरती लागतायत. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र किरुंडे आणि वडवली. यस इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून उडवला. यस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेक केली जाईल. एका धावेवरती थांबवलं जातंय. एकेरी दुहेरी धावांनी संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावा यायला हव्यात, कशाही धावा आल्या तरी चालतील, परंतु कुठेतरी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठी धावसंख्या मात्र उभारावी लागेल मित्रांनो किरुंडे संघाला. गोलंदाज दत्ता चिकणे. यस इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यस तिथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे कोणतीही चूक केली जाणार नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज क्रमांक 4 मात्र परतेल. यस दोंडीवा ढवळे बॅक इन पॅव्हिलियन. खेळाडू बाद. तर मित्रांनो सातत्यपूर्व आपण या स्पर्धेची चर्चा करतोय. वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब आयोजित कुसगाव तालुका वाई सातारा जिल्हा आणि वाई तालुक्याची ही नामांकित मानाची स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. अगदी कोविड-19ने मित्रांनो डोकं वर काढलंय. यस इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यस क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कोणतीही चुकी करणार नाहीत. इथे मात्र फरफट लागले फलंदाजांची. 5वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय. प्रदीपला मात्र परतावं लागतंय. यस खेळाडू बाद. 5 विकेट आपण पाहतोय. जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुनील वाडकरची गोलंदाजी घातक होती. 6 धावा खर्च केल्या. स्वप्नील वाडकरनी 6 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र दत्ता चिकणे चांगली गोलंदाजी करतायत. किती झाली ना चेंडू संपले ना. यस षटक क्रमांक 3 मात्र समाप्त झाले. 3 षटकांच्या अंती तर धावसंख्या बोर्डवरती लागते. एकूण धावसंख्या 19 धावा बोर्डवरती लागतायत. काय कमालीची गोलंदाजी केली. वा भाई वा. जिथे मात्र आपण अनेकदा पाहिलंय भूमिपुत्र मैदान आणि भूमिपुत्र मैदान जर पाहिलं तर धावांचा अक्षरशः पाऊस पडतो, परंतु इथे मात्र गोलंदाजाने अप्रतिम लाजवाब गोलंदाजी केली. कौतुक करेन मी इथे शिवतेज वडवली संघाचं. सुबब गोलंदाजी. 4था गोलंदाज. इथे मात्र चांगला गोलंदाज. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. स्विंगिंग गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी. यष्टी रक्षक आपली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. गोलंदाज आपण पाहतोय रुपेश चौधरी. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही फलंदाज पाहताय अनिल ढवळे. नॉन स्ट्राईकला मात्र पाहताय दीपक ढवळे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस स्लोअर पद्धतीचा चेंडू अपील केली जाईल, परंतु पंचांनी नाकारले अपील. परंतु लेग बायच्या रूपामध्ये एक मात्र धाव अंकित केली जाईल स्कोरबोर्डवरती. स्कोरबोर्ड जर पाहिला तर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 20 धावा. स्पर्धा पाहताय वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. पहिली पर्व जर आपण पाहिलं आसरे 11 आसरे या संघा चॅम्पियन ठरला होता, परंतु महत्त्वपूर्ण राहील आसरे ब संघ मात्र उपविजेता ठरला होता. इथे मात्र काय फटका खेळला. यस स्टँड अँड डिलिव्हर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. यस अनिल ढवळेच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड षटकार. 6 धावा. क्या बात आहे. अगदी शेवटच्या सत्रामध्ये मॅच अगदी शेवटच्या षटकामध्ये मॅच गेले आणि चांगली फलंदाजी अनिल ढवळे करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड जर पाहिला तर 26 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत रुपेश चौधरी. अनिल ढवळे स्ट्राईक एंडला असतील. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. यस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. कमबॅक केलं या गोलंदाजांनी. पहा हे चित्र मात्र सातत्यपूर्व या 4 षटकांमध्ये पाहायला मिळालंय. अगदी चांगली गोलंदाजी झाले या मॅचमध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे 2 चेंडू असतील. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेटचा फटका. काय फटका खेळलाय, परंतु मित्रांनो अगदी क्षेत्ररक्षक टिपलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली. इथे मात्र एक चांगला झेल होतोय. पुन्हा एकदा विकेट क्रमांक 6 पडताना पाहायला मिळेल. अनिल ढवळेला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. वैयक्तिक 6 धावांवरती 3 चेंडू 6 धावा त्यांनी केल्यात अगदी 200च्या स्ट्राईक रेटने. परंतु जर आपण पाहिलं 3.5 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा बोर्डवरती लागत आहेत. यस नवीन फलंदाजाला दाखल केले मैदानाच्या आतमध्ये शशी ढवळे. स्ट्राईक एंडला मात्र दीपक ढवळे. शेवटचा चेंडू शेष. दीपक ढवळे ऑन स्ट्राईक.
येस, मोठा फटका खेळायचा होता, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. इथे मात्र विकेट असेल तर 7वा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिलं सत्र मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या सत्राच्या अंती मात्र स्कोअरबोर्ड जर पाहिलं तर 26 धावा स्कोअरबोर्डवरती लागत आहेत. 27 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये शिवतेज वडवली संघासमोर. परंतु मित्रांनो, खास करून किरुंडे शिवतेज वडवली चं कौतुक करावं लागेल. 4 षटके ही आपण 15 मिनिटांमध्ये समाप्त केलेत. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे शिवतेज वडवली संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी, जिथे मात्र फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये ही 4 षटकं हाताळले 4ही गोलंदाजांनी. तर कौतुक करावं लागेल. कालचा दिवस महत्त्वपूर्ण होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सातारा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं ही स्पर्धा काल संपन्न झाली आणि या स्पर्धेचे ज्यांचा आवाज सातत्यपूर्व तुम्ही 5 दिवस ऐकला, खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडके कॉमेंटेटर, सातारा जिल्ह्याचे लाडके कॉमेंटेटर निलेश मर्डेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश सरांना विनंती करेन आपण माझ्यासोबत जोडले जा प्लीज. तर नक्कीच त्यांचा आवाजही आजच्या दिवसामध्ये ऐकाल. आमचे परम मित्र, पाटणचा कणखर आवाज, पाटणचा मधुर आवाज, अगदी आमच्यासोबत किरण सर कालच्यापासून जोडले गेलेत. आज संपूर्ण दिवस या समालोचकांच्या मार्फत अगदी गाजवला जाईल. जवळपास कोविड-19ची मला वाटते हा जो प्रभाव आहे अतिशय वाढत चालला आहे, जिथे मात्र महाराष्ट्र शासन, नवी मुंबई महानगरपालिका अगदी अतिशय चोख काम करते. आणि जर आपण पाहिला तर कोविड-19ची शेवटची स्पर्धा ही होऊ शकते. यानंतर स्पर्धा करणं अतिशय अवघड जाईल. परंतु कौतुक करावं लागेल वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे, जिथे मात्र कोविड-19 लॉकडाऊनच्या नंतर पहिली स्पर्धा कोणी केली असेल तर वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. ती स्पर्धा होती अर्जुनदादा गोळेवाड यांच्याकडून आलेली ती भव्यदिव्य स्पर्धा. आज मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं अगदी शेवटचं सत्र चालू आहे. एप्रिल महिना चालू आहे आणि वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनकडून स्पर्धा पाहत आहे वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण अगदी पाहिलं जिथे मात्र शिवतेज वडवली क्षेत्ररक्षण केले. 4 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने अफलातून गोलंदाजी हाताळले आणि धावसंख्या बोर्डवरती लागले 26 धावा. 27 धावांचं टार्गेट असेल. बॅट्समनना विनंती करेन प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, विनंती असेल. तर नक्कीच माझ्या समवेत जोडलेत साताऱ्याचा मधुर आवाज, सातारा टेनिस बॉल क्रिकेटचे सर्वांचे लाडके कॉमेंटेटर, ज्यांनी खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीगसाठी 5 दिवस महत्त्वपूर्ण दिले. आज आपल्या समेत जोडलेत निलेश मर्डेकर सर. नक्कीच निलेश सर, अगदी 5 दिवस तुम्ही त्या ठिकाणी होता. अगदी आमच्या नजरा तुमच्याकडे होत्या, त्या स्पर्धेकडे होत्या, प्रत्येक खेळाडूकडे होत्या. अतिशय चांगली स्पर्धा पार पडली, अगदी फायनल झाले. अगदी त्या स्पर्धेचा नक्कीच अनुभव तुमच्याकडून आज दिवसभर आम्ही शेअर्स करणार आहात. परंतु आजची ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण स्पर्धा, एक मोठं आव्हान होतं. परंतु ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव, तालुका वाई, सातारा जिल्हा, अगदी चांगली स्पर्धा पार पडते. काय म्हणाल सर? अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि सातत्यपूर्व या स्पर्धेची चर्चा आणि त्यांनी केलेलं आयोजन अतिशय चांगलं आहे. कोविड-19चा हा काळ जरी असला कोरोनाचा, परंतु तरी त्यांचं आयोजन अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या अर्थी ही स्पर्धा आपल्या भेटीला आहे, 3 दिवस ही स्पर्धा रंगते. आजचा 3रा दिवस स्पर्धेचा आहे. एक चांगली मॅच आपल्या समोर रंगली आहे. किरुंडे संघाने पहिल्या सत्रामध्ये 26 धावा कुठल्या 27 धावांचं टार्गेट समोर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 27 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी. येस, स्ट्राईक एंडला पाहतोय दत्ता चिकने, नॉन स्ट्राईकला सुनील वाडकर, गोलंदाजीवरती अनिल ढवळे. काय फटका खेळला. येस, या चेंडूला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला. एक टप्पा घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. आणि निलेश सर, सातत्यपूर्व किरण सर, आम्ही काल चर्चा करतो अगदी कालच्या पहिल्या मॅचपासून अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये प्रत्येक फलंदाजाने चौकार ठोकलाय. काय म्हणाल? नक्कीच आज मात्र बदललेलं क्रिकेट आहे. कुठेतरी फास्ट क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये फलंदाजांकडे ती ॲबिलिटी, ती क्षमता आहे की पहिल्या बॉलपासून त्यांनी आक्रमण सुरू करून दाखवलेलं आहे. याही मॅचमध्ये त्याचा प्रत्यय तुम्हाला येते. पहिल्या बॉलवरती खेळलाय चौकार फाईन लेग रिझनमध्ये. येस, अनिल ढवळे निघताय तर दत्ता चिकने स्ट्राईक एंडला. इथे मात्र लाईन
भटकलेत. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंच आपल्याकडे वळतील. येस, व्हाईट बॉलचा कॉल येतोय. 1 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा बोर्डवरती लागतायत. टार्गेट फक्त आणि फक्त 27 धावा. सर काय म्हणाल, भूमिपुत्र मैदान अगदी धावांचा पाऊस पडतो, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले वडवली संघाची, चारही गोलंदाजांनी अगदी लाजवाब गोलंदाजी केली. ज्यार्थी आपण चर्चा करतो की या मैदानावरती मोठ्यात मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. या बॉलवरती चांगला फटका, चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला फलंदाज इथे मात्र कोसळलाय. बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतोय. जरी एक चौकार लागला असला परंतु तदनंतरच्या बॉलवरती याने मिळवले विकेट. येस, दत्ता चिकनेला मात्र परतावं लागते. काय फटका खेळला होता, फ्लिक्सचा फटका विराट कोहली स्टाईलमध्ये, परंतु अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सर्कलमध्ये होते. एक चांगला क्विक झेल पकडलाय आणि मात्र पहिल्या विकेटचं पतन होते. दत्ता चिकने यांना मात्र परतावं लागतंय. कालच्यापासून अगदी सातत्यपूर्व आम्ही चर्चा करतोय. अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये अगदी धाडले चौकाराला, परंतु प्रत्येक गोलंदाजाने तदनंतर मात्र कमबॅक केलाय. इथेही मात्र अनिल ढवळे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र एक छोट्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समीर वाडकरला दाखल केलंय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अनिल ढवळे. धावसंख्या 27 धावांची गरज असेल तर नक्कीच या ठिकाणी विनोद साहेबांचं आगमन झालं. युवा उद्योजक, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत अनिल ढवळे. यस, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. यस, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरवतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. अगदी 2 उलटफेर निलेश सर पाहायला मिळालेत. असरे संघ असरे, जिथे मात्र व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा दादा संघ म्हटला जातो, त्याला मात्र या स्पर्धेतून माघारी पाठवलंय. तदनंतर या अगोदरची मॅच रेणावळे संघ, पहिलीच मॅचमध्ये रेणावळे संघाला सुद्धा घरी पाठवलंय. त्यानंतर सोरा 11 जांभळी हाही संघ पराभूत झालाय. तर मोठमोठे संघ या स्पर्धेमधून बाहेर पडलेत. काय म्हणाल? यस, या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक कॉमेंटेटर सुधीर वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ज्यार्थी आपण चर्चा करतोय की बरेचसे संघ, नामांकित संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. क्रिकेटचा खेळच असा आहे, कोणत्या दिवशी तुमचा खेळ उंचावतो तर कोणत्या दिवशी खेळ तुमचा खाला होतो. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्या खेळाची मजा आज आपण घेत आहोत. आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता पाहणे एक विलोभनीय आनंद आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिले की 2 दिवसांमध्ये बरेचसे मोठमोठे संघ या स्पर्धेतून त्यांचा प्रवास संपला आहे. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल चिखले स्ट्राईक एंडला. यस, इथे मात्र बॅकफुटला गेला, कट केला वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये. चेंडू मात्र धन 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 धन, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यस, क्षेत्ररक्षक मात्र जिंकेल फेक केली जाईल. तोपर्यंत धावा बोर्डवरती लागल्या जातील. 3 स्कोर बोर्डवरती धावा अंकित केल्या जात आहेत. 3 धावसंख्या एकूण बोर्डवरती लागते. 8. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निलेश सर, शेवटचा बॉल इथे मात्र डिलिव्हर केला असेल आणि 4 ते 8 धावा धावफलकावरती आहे. 27 धावांचं टार्गेट समोर आहे. त्याचं प्रत्युत्तर आतापर्यंत 8 धावा दिलेत. एक फलंदाज माघारी परतलाय. पूर्ण दारोमदार या जोडीवरती आहे. माफक अशी धावसंख्या, कमी धावसंख्येवरती मॅचेस आम्ही रंगताना पाहिल्यात. यस, अनिल निघतायत. सुनील वाडकर स्ट्राईक एंडला. ओ, इथे मात्र फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळला. यस, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, परंतु काय होतंय, तू की मी, परंतु थांबवलंय या ठिकाणी. तर नक्कीच 6 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होतंय. 8 धावा बोर्डवरती लागल्यात. 27 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र समीकरण नव्याने मांडील तुमच्या समोर. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला 19 धावा करायच्या आहेत. निलेश सर, काय म्हणाल, एकंदरीत तुम्ही 5 दिवस ती स्पर्धा करताय. अगदी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने गोलंदाज फलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली, परंतु त्यातल्या त्यात कोणते फलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली, काय म्हणाल? नक्कीच त्याच्यामध्ये आपण नक्की चर्चा करूया. तारे सिताऱ्यांचा खेळ त्या मैदानावरती पाहायला मिळाला. एकापेक्षा एक खेळाडू होते. 11 तालुक्यातून 300 फॉर्म आले होते. त्याच्यामधून 150 खेळाडूंचं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यामध्ये बरेचशा खेळाडूंनी आपलं दमखम दाखवला त्या मैदानावरती. त्याच्यामध्ये आपण नक्कीच चर्चा करूया. बरेचसे फलंदाज होते ज्यांनी ती स्पर्धा गाजवली, गोलंदाज होते त्यांनी स्पर्धा गाजवली, क्षेत्ररक्षकांनी स्पर्धा गाजवली. त्याच्याबद्दल आपण नक्की चर्चा करूया. रोहिदास ढवळे इथे मात्र बॅकफुटला गेले. फुल शॉट खेळायचा होता. यस, 1 धाव मात्र चोटी नक्कीच स्कोरबोर्डमध्ये अंकित केली जाईल आणि व्हाईट बॉलचा कॉल येतो. अशा 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहे. आता मात्र 17 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
माफक असं आव्हान प्रत्युत्तर द्यायचं आहे. निर्धाव बॉल नक्कीच इथे मात्र डिलिव्हर करण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र दाद मागितले पंचांकडे, काय होत आहे? दाद मात्र नक्कीच पंचांनी फेटाळले. पंचांनी दर्शवलं की डावी यष्टी सोडून जाणार हा बॉल आहे आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय कमी धावसंख्या आहे, तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील अचूक टप्प्यावरती. भेदक मारा जर तुम्ही करता तर या क्षणाला जरी डॉट बॉल घेतात तर तो बॉल तुमच्यासाठी विकेट घेण्याच्या बरोबरीने असेल. यस, रोहिदास ढवळे गोलंदाजी मार्कवरती, सुनील वाडकर फलंदाजीसाठी तयार होत आहेत. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, या चेंडूला बुडवला. येस, काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल. तदवर मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा बोर्डवरती लागतायत. 27 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. रोहिदास ढवळे गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये 2 चेंडू समाप्त होत आहेत. तर क्रिकेटचे मोठे चाहते सुनील वाडकर यांचंही आगमन व्यासपीठावरती होतंय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. रोहिदास ढवळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, याही चेंडूला बुडवला. यस, काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत. एक चांगला झेल, लाजवाब झेल. याही फलंदाजाला मात्र परतावं लागेल. अनिल चिकणे बॅक इन पवेलियन, खेळाडू बाद. तर निलेश सर, आपण चर्चा करत होती या 5 दिवसीय स्पर्धेमध्ये, कारण तारा सिताऱ्यांचा खेळ होता. सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू त्या ठिकाणी ती स्पर्धा खेळत होते आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच तुमच्याकडून या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळेल कोणते खेळाडू त्या ठिकाणी फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकांनी ती स्पर्धा गाजवली. आणि 5 दिवसीय स्पर्धा होती, मोठी स्पर्धा होती. पहिल्यांदा अशी एक संकल्पना एकत्रित सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंना करण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं गेलं होतं. आणि नक्कीच आपण पाहिलं की त्या 5 दिवसामध्ये 8 अर्धशतकं लागली. त्याच्यामधून 2 अर्धशतकं होती. सागर निकम आंबेदरे गावचा खेळाडूने 2 अर्धशतकं पहिल्यांदा झळकवली. या बॉलला हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन त्याच्या खाली. फलंदाज इथे मात्र आणखी एक जातोय माघारी. क्रमांक 3चा फलंदाज इथे मात्र कोसळलाय. येस, फुलटॉस चेंडू होता, अगदी मिडल ऑफ द बॅट केला, परंतु फटका फसलाय. हवेमध्ये जास्त वेळ फटका राहिला. तदनंतर लॉंग ऑन त्याच्या खाली आला. एक चांगला झेल आपण पाहतोय. अगदी जशास तसं उत्तर दिलंय. अगदी 27 धावा जरी बोर्डवरती असल्या तरी सुद्धा एक चांगली गोलंदाजी आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या ठिकाणी नक्कीच किरोंडू संघाचं कौतुक करेन. आता मात्र शिवतेच वडवली या संघाचा चौथा अनिल चिकणे यांना परतावं लागतंय. तंबूच्या आसऱ्याला जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर लव वाडकर यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बोर्डवरती लागले 11. मित्रांनो, अजूनही हे मॅचमध्ये ट्विस्ट येते. विकेटवर विकेट घेतल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते. यस, गोलंदाज आहेत रोहित ढवळे. स्ट्राईक एंडला मात्र पाहताय तुम्ही स्वप्नील वाडकर. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले, कट केला. येस, पॉईंटचे क्षेत्ररक्षक येतील. फेक केली जाते का? खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. कव्हरचे क्षेत्ररक्षक कव्हर करतायत, तोपर्यंत मात्र एका धावेवरती थांबवलंय. तर 12 धावा बोर्डवरती लागतायत. 27 धावांचं आव्हान आहे. अजूनही 15 धावांची गरज असेल या मॅचमध्ये शिवतेज वडवली संघाला. तर चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास ढवळे गोलंदाजी करतायत. स्पर्धा पाहताय तुम्ही. वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. सातत्यपूर्व या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे, कारण कोविड-19 ने अतिशय डोकं वर काढलंय. परंतु आजचा हा शेवटचा दिवस महत्त्वपूर्ण ठरेल. यस, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र एकेरी दुहेरी हा संघ पुढे जातोय. 13 धावा बोर्डवरती लागतायत. 5 चेंडूंचा खेळ मात्र षटक संपलाय. सॉरी, यस, इथे मात्र षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होतंय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या बोर्डवरती लागले 13 धावा. येणारे चेंडू असतील 12 चेंडू 14 धावांची गरज असेल या मॅचमध्ये शिवतेज वडवली संघाला. तर स्पीडअप घ्या, विनंती असेल. टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला वारंवार सांगितलं जातंय आयोजन समितीच्या वतीनं. निलेश सर, एक मोठं आव्हान होतं जिथे कोविड-19 आपण पाहतोय अतिशय पसरतोय. नवी मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, अतिशय नियम काटेकोरपणे येत आहेत, परंतु त्याचं पालन करत असताना ही स्पर्धा संपन्न होते. काय म्हणाल? नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जाते. सोशल डिस्टन्सिंग मित्रांनो ठेवा, मास्कचा उपयोग करा आणि ज्या अर्थी आपण पाहतोय की या स्पर्धेला कोणतंही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. अतिशय जे नियम आहेत त्या नियमाच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्यासमोर संपन्न होते. इथून पुढचा खेळ पाहणं उत्सुक्याचा असेल.
येस 12 चेंडू आणि 13 धावांची 14 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. गोलंदाज नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय. गोलंदाज क्रमांक 3 राहुल ढवळे. यस पहा काय गोलंदाज. यस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय. पहिला चेंडू, वा बाई वा. या मॅच मध्ये जान आणले गोलंदाजांनी, कारण जिथे मात्र फक्त आणि फक्त 27 धावांचं टार्गेट होतं, परंतु अनिल ढवळे, रोहिदास ढवळे आणि तदनंतर मात्र राहुल ढवळे हा गोलंदाज आग ओकतोय. यस इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. काय गोलंदाजी केली जाते. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. आता मात्र समीकरण येते 10 चेंडू 14 धावा. निलेश सर काय म्हणाल. नक्कीच आता मात्र परिश्रम फलंदाजाला घ्यावे लागतील. ज्या अर्थी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते, क्षमता आहे या दोन फलंदाजांकडे. गोलंदाजी तितकीच चांगली केली जाते. निर्धाव चेंडू फेकले जातात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू टोलवणं खूप महत्त्वाचं आहे. या बॉलला आडव्या बॅटने खेळलाय, डायरेक्ट हिट. इथे मात्र नक्कीच चांगला ताळमेळ पहा क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज इथे मात्र कोसळलाय. जबाबदारी इथून येणाऱ्या फलंदाजावरती असेल खूप मोठी. आव्हान आता मात्र काहीतरी अवघड होत चाललेलं आहे. चेंडू कमी आहे, धावा जास्ती आहेत. येस जिथे मात्र आपण पाहतोय निलेश सर 5 विकेटचं पतन झालंय आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 13 धावा बोर्डवरती लागल्यात. आता मात्र जे येणारे चेंडू असतील 9 चेंडूमध्ये धावा करायच्या असतील 14. काय गोलंदाजी केली पहा. राहुल ढवळे पहिले 2 चेंडू डॉट तर नंतर विकेट. काय म्हणाल सर. नक्कीच अतिशय चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा करतोय आणि यासाठी टेनिस बॉल क्रिकेटची ओळख आहे. ज्या अर्थी तुम्ही चेंडू ज्या रिझनमध्ये डिलिव्हर करता ते क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. अक्रॉस द बॅट खेळायचं आहे. काय गोलंदाजी करतोय. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिच केलाय. ज्या अर्थी ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिच होतो, परिश्रम फलंदाजाला घ्यावे लागतात. बदल आली ते दाखवावं लागतं. ज्यावेळेस उजव्या स्टिकच्या बाहेर बॉल पिच केला जातो त्यावेळेस. येस 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. शपल होऊन आता मात्र खेळण्याचा प्रयत्न. ज्या फुटवर्कची आपण चर्चा करत होतो त्या फुटवर्कची इथे मात्र त्याने दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. फुटवर्क 2 धावा निश्चित अंकित केल्यात. हे चांगलं क्रिकेट आहे. थोडीशी चुकी 3 धावा इथे मात्र अंकित होतील. आता मात्र जमेची बाजू ही ठरते की या बॉलवरती 3 धावा अंकित केल्यात. इथून पुढे नक्कीच आव्हान थोडंसं सोपं होईल, परंतु विकेट घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आहेत, धावा कुठणं खूप महत्त्वाचं आहे. निर्णायक टप्प्यामध्ये ही मॅच जाऊन पोहोचली आहे. कोण घेऊन जाईल ही मॅच. कमी धावसंख्येवरती रंगलेली मॅच आणि या मॅचचा एक विलोभनीय आनंद आपल्या प्रेक्षकांना येतोय आणि घर बसल्या नक्कीच कित्येक प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. येस राहुल ढवळे काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूला समोरच्या दिशेने खेळला. येस क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तद्वर मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. रनआउटचा संधी. येस इथे मात्र रनआउट. फलंदाज क्रमांक 6 मात्र इथे कोसळताना पाहायला मिळतोय. आणि जर आपण धावसंख्या एकूण पाहिली बोर्डवरती 17 धावा बोर्डवरती लागतायत. आता मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होते, परंतु राहुल ढवळेचं कौतुक करेन या ठिकाणी सर, जिथे मात्र त्यांनी 6 चेंडू हाताळीत, एक महत्त्वपूर्ण विकेट घेतले आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. ही मॅच अजूनही संपली नाही मित्रांनो. 6 चेंडू 10 धावांची गरज असेल. 10 धावा 6 चेंडू. निलेश सर समीकरण नक्कीच थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा, वेळ घेऊ नका. येस प्लीज पाणी द्या. आयोजन समितीला विनंती असेल आमच्या. त्याचबरोबर इथे मात्र बाळासाहेब चोरटे यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतो. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 10 धावांची गरज असेल. समीकरण आपण नव्याने मांडूया. एक चांगलं क्रिकेटचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण घेऊन जाईल ही मॅच. पूर्ण दारोमदार या 2 फलंदाजांवरती असेल. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल. 6 बॉल 10 धावांची गरज. येस अगदी 2 फलंदाज नवखे असतील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला असतील स्वप्नील वाडकर, तर दुसऱ्या बाजूला मात्र असतील गोरख चौधरी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आव्हान आहे, टार्गेट आहे. आज मात्र गरज आहे. अगदी कोविड-19 ने त्रस्त झालोय. अगदी शेवटची स्पर्धा ठरू शकते. आज आपल्या नावासाठी, आज आपल्या गावासाठी तुम्हाला ही मॅच जिंकून द्यावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोरख चौधरी तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील वाडकर. परंतु गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक, महत्त्वपूर्ण षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी बोलवलंय विलास ढवळेला. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय गोरख चौधरी हा फलंदाज स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 10 धावा. काय घडणार या मॅचमध्ये.
आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच, महत्त्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाज तेज तर्रार निघतात विलास. हो, इथे मात्र शफल झाले आणि फुल फटका खेळला. यस डीपला क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च अर्जित केल्या जातील स्कोअरबोर्डवरती. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. निलेश सर, अनेक आपण मॅचेस पाहतो, लो स्कोरिंगच्या मॅच असतात, त्या अगदी शेवटपर्यंत जातात, काय म्हणाल? नक्कीच कुठेतरी बॉल टू बॉल रन बनवणं अवघड असतं. ज्यावेळेस आपण पाहतो 6 बॉल 18 हव्या आहेत, 20 हव्या आहेत, झालेले आहेत, परंतु ज्यावेळेस कमी धावसंख्या असते त्यावेळेस निर्बंध आणि बंधनं असतात फलंदाजावरती. मोठे फटके खेळू की नाही खेळू याच्यामध्ये फलंदाज कित्येक वेळा आउट होताना आम्ही पाहिलेत. यस, विलास ढवळे निघतायत. यस, या चेंडूवरती पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता, अगदी चेंडू बाहेर निघतोय. यस, पंचांसह इशारा येईल, एक वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. आता मात्र समीकरण नव्याने मांडेन. 5 चेंडू 7 धावांची गरज असेल. विलास ढवळे गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला मात्र गोरख चौधरी. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसला आणि ज्या अर्थी काय गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक आपल्या नावी दिलंय. आज जबाबदारी आहे, आज गावासाठी, गावच्या विजयासाठी आम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढायचंय. दोन्ही संघ दाखवतात, हीच ती वेळ आहे जिथे मात्र काहीतरी करून तुम्हाला दाखवावं लागेल. हाच तो क्षण आहे गावासाठी आणि आपल्या संघासाठी जर काय करायचं असेल तर या क्षणापासून करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक तुंबळ युद्ध सुरू आहे. आता मात्र पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचा दुसरा बॉल डॉट झालाय. काय मॅच आली आहे आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यपूर्व फसलाय. कुठेतरी डान्सिंग डाऊन द विकेट खेळणंही खूप महत्त्वाचं आहे. ज्या अर्थी आपण पाहतो बॅकफूटचा पंच असतो, फ्रंट फूटचा पंच आहे, परंतु इथे मात्र काय चेंडू डिलिव्हर केले जातात, व्हेरिएशन दाखवतोय हा खेळाडू. म्हणून की काय लागोपाठचे 2 बॉल इथे मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाले. नक्कीच सर, विलास ढवळेचं कौतुक करावं लागेल. अगदी ऑफस्टॉमच्या बाहेर मात्र चेंडू पिच केले जातात. तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आणि नक्कीच गोरख चौधरी फलंदाजी करतायत. आता मात्र 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू, गोलंदाज निघतायत. इथे मात्र बॅकफुटला गेले, पुल फटका खेळा. यस, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. किती धावा घेतल्या जातात हे सुद्धा पाहणं गरजेचं. यस, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले, 2 चेंडू 5 धावा. आता मात्र तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. गोरख चौधरी वरती जबाबदारी असेल, संघाची जबाबदारी असेल. कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. वडवली की किरुंडे, 2 संघांमध्ये चाललेलं हे तुंबळ युद्ध अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाते मॅच. तदनंतर विनंती करेन स्टार 11 चिखली संघ, टॉससाठी या. आपली मॅच असेल, जो संघ विजयी होईल तो संघ स्टार 11 चिखली या संघासमवेत खेळेल. तर आता मात्र समीकरण येऊन पोहोचले, 2 चेंडू 5 धावा. कोण घेऊन जाणार ही मॅच? गोलंदाज विलास ढवळे, स्ट्राईक एंडला मात्र गोरख चौधरी. यस, हा महत्वपूर्ण चेंडू असेल. काय फटका खेळला. यस, समोरच्या दिशेने हा चेंडू उडवलाय, लॉंग ऑफ त्याच्या खाली, अतिशय चांगला झेल. यस, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज गोरख चौधरी तंबूच्या आसऱ्याला फलंदाज क्रमांक 7 या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र समीकरण येते 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. षटकार मात्र तुम्हाला खेळावा लागेल या चेंडूवरती, कारण इथे मात्र व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेस. चांगली गोलंदाजी केली, विलास ढवळेचं कौतुक करेन. 1 चेंडू 5 धावा. पहा, 27 धावांचं टार्गेट, फक्त आणि फक्त 27 धावांचं टार्गेट असताना काही गोलंदाजी केली. अनिल ढवळे, रोहिदास ढवळे, राहुल ढवळे आणि तदनंतर मात्र शेवटचं षटक हाताळतोय विलास ढवळे. शेवटच्या चेंडूवरती षटकार हवा आहे. स्ट्राईक एंडला मात्र स्वप्नील वाडकर हा फलंदाज असेल. तर 1 चेंडू 5 धावांची गरज, कंपल्सरी षटकाराची गरज असेल या चेंडूवरती. गोलंदाज निघालेत. या चेंडूला आडव्या बॅटने खेळायचा होता. यस, इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी, परंतु हा सामना मित्रांनो टाय झालाय. काय सामना पाहायला मिळाला? नक्कीच पैसा वसूल मॅच टाय झाले, परंतु इथे मात्र नियमाप्रमाणे किरुंडे संघ विजयी ठरतोय. कंपल्सरी चेस नियम आहे सर. इथे मात्र किरुंडे संघ विजयी ठरतोय. दोन्ही संघांनी 27 धावा केल्यात, परंतु व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे मात्र किरुंडे संघ विजयी ठरतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चिखली संघ